पदार्थांचं सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. सदर एकांकिकेतील कलावंत, तंत्रज्ञ आणि महाविद्यालय या गोष्टींचे समर्थन करीत नाहीत. धन्यवाद. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून प्रोफेसर राम मेघे, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा, अमरावती सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत. ऋषिकेश कोळी लिखित, आकांक्षा अनिल धनगर दिग्दर्शित एकांकिका अर्बन. मी तुमच्या दोघींना ना सोडणार नाही. ओह, यू मीन टू से अ थ्रीसम. वाव, इट्स थ्रिलिंग. थ्रीची तर थांब तू. रेवा रेवा, जवळ येऊ नको. नॉनसेन्स. माझी साडी. अगो रे वा, तू एक वेळ माझी साडी खेच, पण हिची नको. फुगाचा फिगर बघून माझाच नाईट आउटचा मूड निघून जायचा. तो मूड ना तसाही त्या मीरामुळे जाण्याच्या मार्गावरच आहे. अगं पण आहे कुठे ती? तिलाच कॉल करत होते. काय झालं ग? तुम्ही धक्का दिला. काय झालं म्हणे? ऑब्विसली तू तिथे फोनवर बिझी, मग इथे आम्ही दोघी बोर होणारच ना. अगं ही सरस्वती कुठे आहे? देवाऱ्या. आपली. अच्छा, आपली. ती कुठे कडमडतीये? देवच जाणे. तसंही ना या सेंट्रलला राहणाऱ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, काहीच वेळेत नसतं. पीरियड सुद्धा. काय? बाबा म्हणजे पीरियड सुद्धा वेळेवर अटेंड करत नाही ना कॉलेजमध्ये. ते काही असो, पण आपल्या सरस्वतीला ना दूरदृष्टी आहे म्हणतात. सांग ह्याला. याला सांगण्यापेक्षा मी युटिलाइज नाही का करणार? ए लिओ, तू दूरदृष्टीबद्दल काहीतरी सांगत होतीस. येस, सो लिसन केअरफुल. तर दूरदृष्टी, दूरवर उभं असलेलं कपल नेमकं कोण आहे आणि ते काय करते हे ती ॲक्युरेटली सांगू शकते. आणि हाऊ डू यू नो दॅट? अगं मला आणि मानसला नव्हतं का पकडलं? अच्छा, मानस सोबत. म्हणजे फार जुनी गोष्ट आहे. तसंही एक वेळा वाचलेली गोष्ट मला पुन्हा वाचायला आवडत नाही. कादंबऱ्या कोळून प्यायली असते. ओनली शॉर्ट स्टोरी. तुमचा सोडा. साडी. विषय सोडा. आणि ही मीरा कुठे आहे? दारू 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 दारू. चलो. अगं इतका उशीर? नऊवारीची सवय नाहीये मला. आम्ही रोज बाजारात घालून बसतो ना असं. चिकने चला ना. सरस्वती, मीरा कुठे आहे? मीरा? मी पण हेच विचारणार होते. आज तिचा दिवस आहे म्हणूनच एवढा ड्रेस कोड करून आलोय आणि हिचाच पत्ता नाहीये. पण एवढा वेळ काय केलं तुम्ही? आम्ही म्हणजे उठत होतो. काय बोलतेस का? बाहेर नाही बोलतायत ना म्हणून इथे बोलते. डोंट ऍक्ट लाईक मॉरल प्लीज. तुमचं सोडा ग. खायला काय? चिकन बिर्याणी. आय मीन किचन मध्ये जाऊन उघडून बघ. डम. असं कर ना. असं तर लिओचे बॉयफ्रेंड करतात तिच्या सोबत. म्हटलं ना दूरदृष्टी हीच ती. वेस्टेड इंटरेस्ट जास्ती. मला जास्त आहे ती तुला ग. तुम्हाला माहिती आहे का
स्वतःचाच पॉर्न व्हिडिओ काढून व्हॉट्सअपवर अपलोड केला. कधी पण 2 वर्ष आधी वैभव ए लिओ लिओ लिओ, मला ना एक आयडिया आली. तो व्हिडिओ तू ऑफिशियली डिस्क्लोज कर, म्हणजे एज्युकेशन म्हणून सहज खपेला आणि मग पैसाही पैसा होगा, पैसाही पैसा होगा. ए ए पण तुम्हाला सांगू का, स्वतःचा ना असा व्हिडिओ काढून पाहण्यात ना सॉलिड थ्रिल असतं. हा त्यात कसलं थ्रिल? अगं मुलं किती वेगवेगळ्या अँगलनी आपला विचार करतात, ते क्लिअर होतं. मुलांना ना अक्कलच नसते. बॉयफ्रेंड आहे तुला म्हणूनच, नाहीतर कळलं असतं. अक्कल कुठे असते ती? या मीराचा कॉल कानी लागत आहे. शी बाबा, तिने हे कपडे घालायला लावून ना अडकवलंय. तू काढ मग. हट. या लिओला ना काढण्यातच फार इंटरेस्ट असतो. एक वेळ विदिन अ फ्रॅक्शन हे कपडे मोकळे होतील ग, पण मन नाही ना. वाह, काय भारी फिलॉसॉफी बोललीस ग लिओ. ऍक्च्युली बिकॉज हे कपडे असे अंगाला गुंडाळून असो की स्लीव्हलेस तुकड्यात असो, पण आपल्या संस्कारांचा ठेका मात्र तेच घेत आहे. हो, आणि त्यात काही थोडं वेगळं वागायला गेलो केलं काय सामाजिक रिंट. नमस्कार देवियोर सज्जनो, तुमच्या घरच्यांनी काही शिकवलं की नाही? होय. खरं आहे ना, खरं आहे. अगदी लहान असताना मोठ्यांना असा वाकून नमस्कार करायचा आणि मोठं झालं की काका 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 बस हो काका म्हणून हात जोडायचा. खरं आहे, पण आज फारच वेगवेगळे दिसतोय ना आपण. 2 पॅक जाऊ दे पोटात, मग तर अजूनच. पण त्याआधी हिला यायला नको का? तिला यायचं तेव्हा येऊ दे ग, तुला काय पडले इतकी? आजचा ड्रेस कोड समजलाय, पण विश काय हे कुठं सांगितलंय तिने? हसून हसून कायच असणार आहे त्या अमीराची विश. लिओ, आपले ड्रेस कोड आणि आपली विश काय होती ठाऊक आहे ना? खरंय, पण मीरा कधी काय रिएक्ट होईल हे सुद्धा सांगू शकत नाही. ती पर्पजली लेट करतीये की अजून काय? काय समजायचं आपण? कुछ तो गडबड है. ए मला काय वाटतं, आपण आपली मज्जा सुरू करूया. यू आर ब्रेकिंग द रूल्स. म्हणजे 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 म्हणायचं काय तुला? मीरा रोज म्हणत नाहीये का इथे रात्र सरत चालली आणि तिचा अजून पत्ता नाहीये. त्यात ती स्वतःहून कॉलही करत नाहीये. अगं तिला जमत नव्हतं तर सांगायचं ना. उगाचा 9 वारीचा फॅन्सी ड्रेस कशाला करायला सांगितलं? आपण नॉर्मल नाईट आउट सुद्धा करू शकलो असतो. मग नाहीतर काय. पण आपले नाईट आउट नॉर्मल नसतील हे आधीच ठरलेलं ना. अगं पण तिलाही चान्स द्यायला हवा. सरस्वती, हे असंच जर चाललं ना तर मला झोप येईल नक्की. अच्छा, एकटी झोपतेस तू? म्हणजे म्हणायचं काय तुला? तिला म्हणायचंय व्हॉट्सअपवर गुड नाईट करण्यात वेळ जातो ना तुझा. सरस्वती गोखले, फोन व्हायब्रेट झाल्यावर काय वाटतं? कॉल आल्यासारखं. इतकाच वापर करतेस मोबाईलचा? हाय अल्ला, चार्ज व्हायसाठी काय काय करावं लागतं? हे बघा, सिरियस असाल ना तर प्लीज भलतीच बळजबरी आहे ग तुझी. म्हणजे रिॲक्ट पण नाही व्हायचं का आता? पण हे तुम्ही सगळं मस्करीत घेत आहे. सिरियसली घ्यायला काय कॉलेजचं सबमिशन आहे का हे? म्हणजे यापूर्वी केलेले नाईट आउट्स हे टाइमपास होते. कम ऑन रेवा, इट वॉज जस्ट अ 3. झालं ते आता. रेवा, यावर मी सुद्धा ऍग्री आहे. तू विनाकारण सिरियस होतेस. यापूर्वी आपण काय काय केलेलं हे आठवते ना? आठवत तर सांग. चूगिरी होती जी आता पुन्हा रिपीट करायची नाही हो. आणि होती मीरा, ती आता आली तरी ठीक आणि नाही आली तरी ठीक. आता मला प्यायचं. तू प्रत्येक गोष्टीच्या खोलात का शिरतेस ग? शुद्धीत आहो तोपर्यंत बोलायला काय हरकत आहे लिओ? तुला नेमकं काय पॉइंट आउट करायचंय? मला काय बोलली? मला ओके 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 ओके. लेट्स स्टार्ट विथ यू. मला सांग, आपलं आधीच ठरलेलं ना की प्रत्येक नाईट आउटच्या वेळी आपण आपल्या आवडीचा ड्रेस कोड सांगायचा.
सगळ्यांनी घालायचा आणि आपली अतृप्त इच्छा सांगायची, रादर जगायची. तर तू काय केलेलंस? बघू नकोस, सांग. आपण हॉट पॅन्ट घातलेल्या. का? का म्हणजे काय? मला घालावीशी वाटली म्हणून. That's it. That's it. Really? Is it? Okay. ठीक आहे. मला सांग, तुला तेव्हाच का घालावीशी वाटली हॉट पॅन्ट? अगं, आपलं तसंच ठरलेलं ना. अच्छा. ए, असं काय करतेय? रेवा, तू आमच्या आधीच नाही ना प्यायलीस? तस्लीम, टाकली. मी सरस्वतीशी बोलते, तिला बोल. आणि हो, पुन्हा तुझ्याकडे येणार आहे. ए, मी पिऊ? तुला तसं का करावंसं वाटलं? रेवा, अगं सोड ना हट्ट. तस्लीम, इट्स जस्ट अ सिंपल क्वेश्चन. पण तिने उत्तर दिलंय. हे उत्तर नसून फक्त रिॲक्शन होत्या. यू बोथ बेटर कंटिन्यू दिस. सो टेल मी, का घातली शॉर्ट पॅन्ट? मला कधी घालायला मिळाली नव्हती म्हणून. अजून? मी कधी मांड्या उघडे ठेवून वॅक्स करून वावरले नाही ग. काय झालंय? इग्नोर करून कशाला माझ्या प्रश्नांची इंटेन्सिटी वाढवतेस? ती रात्र सरून गेली ना, आता कशाला उदाहरण करतेस? मला त्रास होतोय. कशाचा? देअर हॅज टू बी अ रिझन. मस्ट बी. खरंच कुठलंच कारण नव्हतं? तुला ठाऊक आहे का, आपण फक्त कपडे घातले आणि विश व्यक्त केले. डू यू नो, इट वॉज जस्ट अ ड्राय एक्सप्रेशन. रेवा, व्हॉट? रेवा सोड. मला भीती वाटते. कशाची? तू स्मूथ करशील. स्मूथ? आय एम सॉरी. आय एम सॉरी. मी ना उगीच खरूच खरवडून काढण्यासारखं करत होते. मला वाटलं आपण आर्ट स्कूलचे आहोत, क्रिएटिव्ह आहोत, ऍटलीस्ट काहीतरी युनिक म्हणून. बट एनिवे, होतं कारण हॉट पॅन्ट घालण्यामागे. लिओ, लिओ माझा. लिओ! काय करतेस? खाली काय झालं हिला? बॉटम सप प्यायलीये, मूर्ख. मला ना डोळे बंद करून उडी मारावीशी वाटते. नको नको नको, आपण गप्पा मारूया. हलकं झाल्यासारखं वाटतं. डोंट टेक स्मार्ट. हा, ए, 30व्या फ्लोअरवरून उडी मारल्यावर काय होत असेल? ए, का घाबरवतीये? माणूस मरतो ना ठपकन. होय. एखाद्याच्या कल्पनेची भरारी साधारण किती उंच असू शकते? खाली बस तू पहिली. एखाद्याच्या कल्पनेचाही तोल जाऊ शकतो का ग? तुला ना खरंच ढकलीन मी आता. ही प्यायल्यावर ना असंच लॉजिकल बोलते. आपण क्लासरूम मध्ये शिकत असलेल्या ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग सारखं असतं का ग आपलं लाईफ? म्हणजे आकार नसणाऱ्या गोष्टी आकार शोधणार आणि अगदी काही क्षणांपूर्वी पाहिलेला आकार अगदी क्षणात वेगळा भासतो. तसं तुला नेमकं मारायचं काय? मी सुद्धा हेच विचारलं, पण सांगितलं ना काय? आय हेट myself. का? Because there is a reason, रेवा. रेवा, ही साडी आपण इजिप्शियन मम्मी सारखी नाही का घालू शकत?
चेहरा झाकेल अशी मेलेल्या माणसाला झाकतात. अगदी तस. मे बी रेवा, तू पण ना झालेल्या गोष्टीत कशाला रिझन वगैरे शोधतेस ग? मी तर केव्हाचाच हात वरती केला. नसेल सांगायचं ना तर राहू दे. तसली माझा ड्रेस कोड फक्त हॉट पॅन्ट्स होता आणि तुझा न्यूड. नॉट अ सिंगल क्लॉथ ऑन आवर बॉडी. माझ्यापर्यंत येऊ नका आता. पण हे सगळं तुझ्याकडनंच आलेलं ना? न्यूड होऊन अख्खी रात्र घालवणं ते इथे या उघड्यावर. नॉट अ जोक तसली. ओ, जर तुम्हाला कल्चरल शॉक बसला असेल ना तर आय एम सॉरी. हा, आय एम सॉरी. आणि हाच कल्चरल शॉक तू जास्त एन्जॉय केला असं नाही का वाटत? तू हिच्यावर ना माझ्यावर का घसरलीयस? हॉट पॅन्ट्स मध्ये निदान काहीतरी झाकलेलं होतं. रेवा, कदाचित तुझ्यामुळे आता सगळं स्पॉइल होईल. माझा कन्सर्न रिझनशी होता, तसं नव्हतं असं जर तुला वाटत असेल ना तर लेट इट. म्हणजे हिच्याकडनं मिळालं का उत्तर तुला? ते तेव्हा द्यायला मिळालं नाही म्हणून आज नक्कीच देणार उत्तर. ए, कशाचं उत्तर देतेस ग? मला उत्तर ऐकायला फार आवडतात. उत्तर हवंय? हो. एका प्रोग्रेसिव्ह ख्रिश्चन फॅमिलीत जन्माला आलेली एक मुलगी तिच्या बालपणापासून ते टीनेज पर्यंत बेफाम जगते. नाहीतर तिला तसं जगायला भाग पडतं. मग ती ग्रॅज्युअली स्वतःच्या जगण्याचं स्पेसिफिकेशन ठरवते. कसं जगायचं ते ठरवते. आपण आपल्या सोसायटीतल्या इतरांपेक्षा किंचित फॉरवर्ड आहोत. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युथ आहोत. या भ्रमात ती इतकी वाहवत जाते की तिलाच कळते की आपण इतरांच्या तुलनेत फार पुढे निघून आलेलो आहोत. इतकं पुढे की तिथे स्वतःशिवाय कोणीच नसणार. तुझ्यापर्यंत तुझ्या स्टँडर्ड सारखं व्हायला कुणालाही नाही जमणार ग. इव्हन नोबडी कॅन इमॅजिन सच काइंड ऑफ लाईफ. आणि म्हणून तू त्या दिवशी स्वतःला संपूर्ण झाकून टिप टू टो तुझ्या मनाला प्रतिसाद दिला. इनफ इज इनफ रेवा. डोंट ट्राय टू अँटिसिपेट एनीथिंग. लेट्स अज्युम दॅट इट वॉज अ फन. रेवा नकोस चिडू नकोस. म्हणजे तुझ्या मते त्या दिवशी तस्लीमने सगळ्यांना इथे न्यूड व्हायला सांगितलं. इट वॉज जस्ट पार्ट ऑफ हर पर्सनल गिल्ट ऑफ रिलीजन. तस्लीम गंमत म्हणूनच केलेलं ना. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची विश व्यक्त केली होती. ती काय सोशल सप्रेशन मधून आली होती का? आणि हो रे काय चाललंय काय तुझं? होय, तसंच काहीतरी. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? आय मीन इट इज समथिंग लाईक दॅट. समथिंग की इट इज लाईक दॅट की रेवामुळे आज ती मुवमेंट पुन्हा आठवून अंडरलाईन केली. येस, त्याला लॉजिक होतं ज्याचा मी कधी विचारच केलेला नव्हता. Urbil? Okay then. Enjoy your night out. I am going. Come on, Leo. चिडतेस कशाला? लिओ. आता काय? आपणही निघायचं का? रेवा ग ऐक माझं. कशाला नसल्या फंद्यात पडतेस ग? आय एम सॉरी. वी आर सॉरी. व्हॉट नेक्स्ट? प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी ना तुम्ही प्रश्नच मोठा करून ठेवला. रेवा
फालतूगिरी आहे तुमची नेहमीची. ए तू परत का आलीस? परत काय, मी गेलेलेच नव्हते. का? ती मीरा बाहेर आहे. व्हॉट? अगं आत का नाही आली? मी सुद्धा तेच विचारत होते ग, बट शी डिडंट अटर अ वर्ड. तिच्यासोबत काही झालं नाहीये ना? अगं बोल ना काहीतरी. मूर्ख आहोत का आम्ही तुझी इतकी वाट बघत बसायला? अगं इतके कॉल केले, एका कॉलला सुद्धा रिस्पॉन्स नाही केले तू. हे बघ मीरा, आता मला अशी वैतागू नकोस. अगं काय झालंय ते तरी सांग. सध्या भारतीय पुरुषाचानक ऍक्टिव्ह झालेले आहे. सरस्वती, एनिथिंग सिरियस? हे बघ, जोपर्यंत तू काही बोलशील नाहीस तोपर्यंत समजेल कसं? मीरा, डोंट सॉ बॅडली. हा, मला तहान लागलीये. बरं, पाण्याची बॉटल आणतो. बोडकेची आण. व्हॉट? बोडकेची आण. ओके ओके. अल्कोहोल आणि तू? विष सांगायची आहे ना, शुद्धीत कधी हिंमत करता आली नाही. म्हटलं नशेत एक्सप्रेस होऊया. तू नॉर्मली सांगू शकतेस मीरा. अगं मीरा, तू याआधी कधी प्यायली नाही आहे का? आयुष्यात सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा कराव्या लागतात लिओ. व्हॉट्स रॉंग इन दॅट? कर सुरू. प्यायला की बोलायला? अगं, तुला हवं ते कर. तेच तर करायचंय, पण तेच करायची हिंमत होत नाहीये. म्हणून बाहेर थांबलेले, निश्चय करत. कळेल असं बोलशील का? इट्स माय डे, राईट? होय ना? सो लेट चिअर्स. मीरा, इट्स अ रॉ पेग. बॉटम्स अप करायला आवडतं ना मीरा, ऑन द रॉक्स नको बरं, त्रास होईल. मला की तुम्हाला? उचला ग्लास. चिअर्स. मीरा, अगं अरे ओके. एनर्जी क्रिएट झाल्यासारखं वाटतंय. काय आहे तुझी विश? काय असायला हवी? हाऊ डू वी नो दॅट? वी आर फ्रेंड्स तस्लीम. अजून ओळखता आला नाही? चल चल, आता बोर नको करू. आज मी एका प्लेबॉयला बोलवलंय काय? टू लूज माय व्हर्जिनिटी. ही का वेडी झाली की काय? इट्स माय विश. हे असं काय होणार असेल ना, मी निघते. सॉरी. अरेच्छा, तुमच्या विश नाही का मी ऐकून घेतल्या? ड्रेस कोड? ड्रेस कोड नाही का घातला? मग आताच काय प्रॉब्लेम झाला? मस्करी करतेस ना मीरा? नो, आय एम सिरियस. अगं बराच वेळ मॉरली काय चूक आणि काय बरोबर या डिसाईड करण्यातच गेला. फार पूर्वीच आलेले, पण काही सुचत नव्हतं म्हणून स्टेअर केसवर बसलेले. मगाशी लिओला जाताना पाहिलं. ती मला विचारपूस करत असताना इथे घडलेली एक एक घटना आठवली आणि ती आत निघून गेल्यावर डायरेक्ट त्याला कॉल करून इथे बोलवून घेतलं. इथे? अजून कुठे ग? अगं पण ही काय विश झाली का? अगं, त्यात ह्या नऊवारी साडीचं काय लॉजिक आहे? आपण काय करायला जमतो? नाईट आऊट. आणि हा एका ऑथेंटिक नाईट आउटचा ड्रेस कोड असतो. ज्याला मंगळागौर असं म्हणतात. वाटलं की कधीतरी असंही करून पाहूया. हॉट पॅन्ट्स घालण्यापासून नखशिंखांत न्यूड होईपर्यंत सारं काही अनुभवलंच की. अगं पण
व्हर्जिनिटी सांभाळून ठेवायला ती काय मोबाईलवरची चॅटिंग वाटली का? नियम तोडून जगणारे आपण फक्त याच एका गोष्टीबद्दल किती कॉशियस असतो. अगं पण मीरा, आम्ही एक्सपेक्टच नव्हतं केलं की तू तू असं काही करशील. एक्सेप्शन इज द फॅक्ट ऑफ लाईफ. आणि लिओ, मला खरंच सांग, हे जे मी करतेय ते अतिशय चुकीचं आहे. याने या सो कॉल्ड सोसायटीला धक्का पोहोचेल. लोक तू करतील का ग? अगं मीरा, तुला नेमकं झालंय तरी काय? यात विशेष होण्यासारखं काय आहे? माझी जी अतृप्त इच्छा होती ती मी व्यक्त केली. उलट माझ्यापेक्षा जास्त तूच अनुभवली आहेस लिओ. यू मस्ट हॅव सपोर्ट मी. अगं पण म्हणून काय जिगेलोला बोलवायचं? यू बेटर कीप अ बॉयफ्रेंड फॉर दॅट. बॉयफ्रेंड? माझ्यासारख्या एका लो प्रोफाईल मुलीला कुणी एक नजर पाहत असतं ना, मानलं असतं ग. मला बॉयफ्रेंड असायला हवा. अगं तोही आयुष्यात यायला ऍटलीस्ट लिओ सारखं शरीर हवं, तुझ्यासारखा चाम हवा, तिच्यासारखा क्यूटनेस हवा आणि तिच्यासारखा ओपन माइंडनेस हवा. ते नाही का मोबाईल रिचार्ज झाल्यावर टॉपअप मेसेजला आपण जसं इग्नोर करतो ना, तसं झालंय ग माझ्या बाबतीत. टिंग, स्विच. हा फक्त तुझा न्यूनगंड आहे. त्यावरच मात करायला हा निर्णय घेतलाय ना मी. तुझ्या कन्सेप्टच चुकीच्या आहेत. ओ कन्सेप्ट अँड ऑल. बॉयफ्रेंड सुद्धा हेच करून जर आपल्याला फ्युचर मध्ये अवॉइडच करणार असेल तर प्रेमात पडून अटॅच व्हायचंच कशाला? प्रेमाचा वापर यासाठी नसतो का करायचा? आजकाल एखादं कपल एकमेकांच्या मनात किंवा हृदयात शिरण्याऐवजी बिछाण्यात शिरण्याची फार घाई करतात. अगं पण तुला नाही का वाटत की हा टोकाचा डिसिजन आहे? एन्जॉय. तर अगं निदान स्वतःच्या मनाला तरी विचार. तस्लीम मोहतरमा, आपण फिलॉसॉफिकल न झालेलंच बरं. तुला कळत कसं नाही गो? हाच प्रश्न तुझ्या वेळी विचारला असता तर काय उत्तर दिलं असतं तू? नाही म्हणजे डिपेंड केलं असतं की अटॅच. तुझी गोष्ट वेगळी आहे ग. तू तुझ्याच कॉम्प्लेक्स ठीक आहे, कॉम्प्लेक्स तर कॉम्प्लेक्स. मगाशी रेवा मॅडमनेही माझ्या न्यूनगंडाचा उल्लेख केलेलाच आहे की. तुला नेमकं कशाचा राग आलाय? मला मला काय हवा राग कशाचा? उलट आपल्या या नाईट आउट मला अतृप्त इच्छा पूर्ण करायला भेटते. बस एवढंच. अगं पण मीरा, यात काय इतकं अतृप्त होण्यासारखं? लिओ बेबी, मी तर आज फक्त धाडस करते ग. तुझ्या इतका पल्ला गाठायला मला तरी बराच काळ जाणार. आय वुड सजेस्ट प्लीज डोंट डू दॅट. का? चटक लागेल त्याची? बोल ना, चटक लागेल का? मीरा, तुला जसं वाटतं ना तसं नसतं ग काही. अच्छा. तसली तुझा बॉयफ्रेंड तुला स्पर्श करत नाही का ग? आपुलकीने म्हण किंवा वासनेने म्हण, करतो ना? माझ्या बाबतीत स्पर्श तर सोडा, कुणी एक नजर डुंकूनही पाहत नाही. त्यात मिलिओ सारखं लो वेस्ट किंवा लोनेक घालून इतरांना टेम्प्ट सुद्धा करू शकत नाही. शेवटी ते मी.
हे आयरणी का जपू मी? अगं ह्याच गोष्टीचा पश्चाताप झालेला म्हणून म्हणून त्या दिवशी स्वतःला झाकून घेतलेलं मी. अगं इतरांना अट्रॅक्ट करता करता माझ्यातली सेन्सिटिव्हिटी संपली. एक 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 मज्जा म्हणून सुरू केलेलं प्रकरण आज इतका अंगलट आलंय की कोणीही जवळही आलेलं आवडत नाही हो मला. तू तुझ्या चुकांची तुलना माझ्याशी करू नको. मला सांग, मला मन नाहीये का? मला इच्छा नाहीये का? मला भावना नाहीये का? मला शरीर नाहीये का? त्या शरीराला अवयव नाहीये का? तिथे होणारी संवेदना नाहीये का? This should not be a dead body! This should not be a dead body! This should not be a dead body! मीरा अगं मुद्दा तुझ्या व्हर्जिनिटीचा आहे ग. म्हणजे तुमच्या नाहीये? डोंट गेट पॅनिक. मी कुठे पॅनिक होते का? पॅनिक तर तुम्ही झालेले आहात. तुम्ही प्रत्येकीने तुमच्या मनासारखं केलं ना, मग मलाच का रोखताय? हॉट पॅन्ट घातले, बुरखा घातला, परकर पोलक घातलं, इवन न्यूड झालो. पण त्या गोष्टींना लॉजिक होतं मीरा. अच्छा, काय होतं लॉजिक? काय होतं लॉजिक? होतं लॉजिक. होतं लॉजिक. लहानपणापासून एका कन्झर्वेटिव्ह मुस्लिम सोसायटी वाढलेली मी माझ्या घरातील अनेक स्त्रियांना पर्दा ठेवताना पाहिले. त्यांची झालेली कुचंबणाही पाहिले. फक्त डोळे उघडे ठेवून बघण्याची सक्ती. जसं कैद केलेला दाराच्या फटीतून पाहतो ना, अगदी तसं. त्यात माझ्यावरही होतेच की निर्बंध. कॉलेजला येताना बुरख्या द्या, LCR मध्ये बुरखा काढा आणि घरी जाताना पुन्हा बुरखा चढवा. फक्त मधल्या मध्ये जगत होते ग मी. माझं फ्रीडम म्हणून जे काही होतं ते या दोन बिंदूंच्या मध्येच. म्हणून म्हणून त्या दिवशी अंगावर कपड्याचा एक तुकडाही न ठेवता जगावंसं वाटतं. स्वतःचाच निषेध करता यावा म्हणून मला न्यूड व्हावंसं वाटतं. आणि झाले सुद्धा. कदाचित हेच असावं लॉजिक. आणि यालाच म्हणूया reason. गोखलेंच्या घरात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोहळ्यांचाच हट्ट. एज्युकेशनला बंदी नव्हती, पण फ्रीडम ऑफ चॉईस जवळजवळ नव्हताच. आमच्या सो कॉल्ड समाजातल्या इतर मुली त्यांना हवं ते करत असताना आम्ही मात्र रूढींना चिटकूनच राहिलो. शिस्त आणि संस्कार. पण अचानक मला कुठेतरी वाटायला लागलं की संस्कार लादता येत नाहीत, लादून घेता येत नाही.
स्वतःला हसकलीत शिव्या घातल्या. घालत राहिले. मी सुद्धा एक दिवस असं अख्खं शरीर झाकावं म्हणूनच बुरखा पांघरून पाहिला. आणि मग मला कळलं, तस्लीमच्या मनातला राग, माझ्यातला फरक, गुदमरणं काय असतं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन काय असू शकते, सप्रेशन काय असतं. आणि मग कुठेतरी आपण चुकतोय की आपल्यावर झालेले संस्कार चुकतात म्हणून 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 मी या सरस्वती सारखाही जगण्याचा प्रयत्न केला. मलाही वाटायचं आपल्यावर जाच ठेवणारी, वचक ठेवणारी फॅमिली असावी, मुलांना धाक दाखवणारी, ताब्यात ठेवणारी. ह्या श्रीमंतीमुळे मी माझं बालपणच मिस केलेलं. म्हणून त्या दिवशी परकरांनी पोलक घालायचा हट्ट केला. अगं, लहानपणीपासून मी कधीच चिंच, बोर खाल्लीच नव्हती. झाडावरचे आंबे पाडलेले इतके पाण्यात होड्या सोडल्याने का? कारण वी आर रिच. रिच. पण हे सगळं खोटं आहे. सगळं बेतीवर. अरे, ज्या दलित फॅमिलीची माझे घरचे बिलॉंग करतात ना, तेही आता तसे राहिले नव्हते. त्यांना आपल्याच माणसांची किडस यायची. अरे, यांनी 2 पुस्तकं काय जास्त शिकली, हे वेगळे झाले, अलिप्त वागू लागले. इवन स्वतःचं आडनाव न लावता वडिलांचं नाव लावायचं. हा असा फॅट निर्माण झाला. म्हणून मी त्या दिवशी रेवा गायकवाड न होता रेवा प्रभाकर झाले. अरे, एका आडनावामुळे आपण इतकं जनरलाइज होतो ना, हे मला त्या दिवशी कळलं. देवा, तुझ्या घराच्या 30व्या फ्लोअरवर आपण या सगळ्या गोष्टी केल्या, रादर करतोय, तेही या सोसायटीची पातळी सोडूनच ना. आपल्याला इथे कुणीही पाहणार नाहीये, कुणी विचारणार देखील नाही. ही भावना कुठेतरी नक्कीच होती. खाली जमलंच नसतं काय आपल्याला. पूर्वीच्या स्त्रियांना विरंगुळायला वेळच मिळत नसे, तेव्हा त्या सणासुदीला असं सजून एकत्र जमून रात्रभर मंगळागौर खेळायच्या, आपली मनं मोकळी करायच्या, व्यक्त व्हायच्या. मलाही वाटलं की पुढे चालून हे कल्चरल फॉर्मॅलिटी म्हणून राहून जाईल कदाचित. तर आत्ताच जरा जगून घेऊया. इंटरेस्टिंग झालंय ना फ्युजन. तुला कुठली तरी कविता म्हणायची होती ना? जाऊ दे गा आता. मन कशाला मारतेस तो? तुझ्या निर्णय एवढाच कठीण आहे हा सुद्धा. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की जर नैसर्गिकरित्या कुणी माझ्या प्रेमात पडणारच नसेल, तर तो अनुभव मी विकत घेते. मे बी तुमच्या म्हणण्याप्रमाणे आय विल नॉट ब्रेक माय व्हर्जिनिटी असं म्हणूया. पण स्वतःचं कौतुक करून घेण्याचे क्षण तर नाही ना हिरावून घेऊ शकत मी.
आणि न्यूनगंड कुणाला नसतो ग. इथे कन्फ्युज केलेल्या प्रत्येकीला आहेच की. रांधावाडा उष्टी काढा, पण सगळ्यात आधी ठुंगणा मागची काष्टी सोडा. कपाळ कुंकू पुसून टाका. बांगड्या पैंजण आत्ता तोडा. डोक्यावरचा पदर आता मदर सुद्धा घेत नाही. आणि बोट मोडून आशीर्वाद नवी आजी सुद्धा देत नाही. सरल्या किती नाही आणि टाईट झाला बा. पाय पसरून झोपायला का ओलांडलं मा? जागा होऊन स्वतःच गाडा. एक उधळलेला घोडा, रांधावाडा उष्टी काढा, पण सगळ्यात आधी ढुंगणा मागची काष्टी सोडा.